नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील विषय इंग्रजी पाहणार आहोत. एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. पण तत्पूर्वी मुलांना आपण पाहिलं होतं की पाठचा जो भाग होता 4.4 शेप अँड मॅप, या पाठाबद्दल देखील आपण माहिती घेतली होती की कशा प्रकारे शेप म्हणजे काय आहे आणि मॅप म्हणजे काय की ते पाहिलं होतं की आकार आणि नकाशा हे कशा प्रकारे आहे, त्याची आपण व्याख्या पाहिली होती, त्याची आपण उदाहरणं देखील पाहिली होती. जे बेसिक जॉमेट्रिकल शेप आहेत ते देखील कोणकोणते होते ते देखील आपण चित्राच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास केला होता. आणि गार्डनचा मॅप हा कशा प्रकारे रीडिंग मॅप आपण करायचा आहे किंवा नकाशा वाचन कसं करायचं आहे याची सविस्तर माहिती आपण मागच्या भागातून घेतली होती. आज आपण एका नवीन भागाला, नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत आणि आपल्या पाठाचं नाव आहे टॉक टॉक लॉंग टॉंग ऑल डे. हो मुलांनो, तर आपण पाहणार की ऑल डे लॉंग. तर आज आपण या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत की या कथेमध्ये नेमकं काय आहे, की या कथेचं नाव आहे टॉक टॉक आणि टॉंग टॉंग ऑल द डे. म्हणजे काय तरी पूर्ण दिवस आहे. काय ऑल डे लॉंग, लॉंग म्हणजे असं काय पूर्ण दिवस, पुष्कळ वेळा, पुष्कळ तास आपण पाहणार आहोत. टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल द डे म्हणजे काय आहे मुलांना, आपण पाहणार ऑल डे लॉंग आहे. तर या पाठामध्ये नेमकं काय आहे की जो एक राजा आहे, जो कोरियन राजा आहे आणि त्याच्या राजा जो जिथे राहतो त्याच्या शेजारी दोन व्यक्ती राहत आहेत. ते व्यक्ती काय करत आहेत, ते त्याला कोणत्या प्रकाराने त्रास देत आहेत किंवा कोणत्या गोष्टीमुळे तो बेचैन झालेला आहे त्याच्याविषयी आपण माहिती करणार. आणि मग ती गोष्टीमुळे की त्याने त्याच्यावर कोणत्या प्रकारचा उपाय केला गेलेला आहे आणि त्याला त्या उपायाला त्याचं उत्तर मिळालं आहे का, की तो त्या उपायामध्ये त्या याच्यामध्ये तो यशस्वी झाला आहे का, की ज्या प्रकारची त्यांनी समस्या ही सोडवली होती आणि त्याला वाटलं की आता ही माझी समस्या मी सोडवली आहे, मग त्या समस्येचं त्याला उदाहरण किंवा त्याला उत्तर मिळालं आहे का. चला तर आपण या पाठातून आपण माहिती घेणार आहोत. चित्रकलेच्या माध्यमातून देखील आपण समजून घेण्याचा काय करणार आहोत, प्रयत्न करणार. आपण दिले लर्न म्हणजे आपण शिकायचं आहे. बघा इथे काय दिले, टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग. बघा ऑल डे लॉंग, इथे काय टॉक टॉक म्हणजे काय असू शकतं बरं. टॉक टॉक आणि टॉंग टॉंग म्हणजे एक प्रकारे हा एक आवाज आहे की एखाद्या गोष्टीचा घात केल्यावर कसा आवाज होतो, की एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीवर आपटली की समजा आपण ताट आणि जर चमचा घेतला आणि जर चमच्याने आपण जर ताटाला वाजवलं की त्याचा एक वेगळा आवाज यायला सुरुवात होत असतो. त्याचप्रमाणे आपण लाकडावर जर घाव टाकले त्याचा टकटक जसा आवाज येतो, त्याचप्रमाणे इथे हा देखील एक आवाज जसं नाव दिलं आहे. तुम्ही म्हणाल काय आहे हे टॉक टॉक आणि टॉंग टॉंग काय आहे, तर तीच आपण गंमत आपल्याला बघायची आहे. या पाठाच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे की नेमकं टॉक टॉक आणि टॉंग टॉंग काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. चला तर आपण पाठाला सुरुवात करूया मुलांनो. आपण बघणार आहोत पाठाच्या सुरुवातीला म्हणून एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. बघा एक्सप्लेनेशन मध्ये आपण बघणार म्हणजे स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण हा पाठ अधिक समजून घेण्याचा काय करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. बघा हा काय दिसत आहे, एक राजा आहे आणि त्याचा जो राजवाडा आहे की त्याचं घर आहे ते किती मोठं आहे. का मोठं आहे आपण सुरुवात करणार आहोत. लॉंग लॉंग अगो इन द फार अवे लँड ऑफ कोरिया देअर वॉज अ मिनिस्टर. इथे काय दिलं आहे, लॉंग लॉंग अगो फार फार वर्षापूर्वी, इन द फार अवे लँड ऑफ कोरिया म्हणजे फार फार वर्षापूर्वी एका कोरियाच्या राज्यामध्ये एक काय होत होता, राजा राहत होता. देअर वॉज अ मिनिस्टर, तिथे कोण राहत होता, मिनिस्टर राहत होता. तिथे राजा राहत होता. कुणाचा राजा होता, कोरिया देशाचा राजा होता. कुठे राहत होता मुलांना, तो बघा तिथे लिहिलंय कोरियामध्ये तो राजा होता, तो तिथे राहत होता. आणि तो कोण होता, तो मिनिस्टर होता, तो मोठा राजा होता, तो प्रधान होता त्या देशाचा. आणि ही किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे, लॉंग लॉंग अगो, या कितीतरी म्हणजे खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. लॉंग लॉंग इयर्स अगो, त्या लॉंग लॉंग इयर अगो, फार फार वर्षापूर्वी. इन द फार अवे म्हणजे फार एक दूरचा जो राजा, फार अवे लँड ऑफ कोरिया, एक कोरियाच्या राज्यामध्ये एक राजा होता. तो कोण होता, देअर वॉज अ मिनिस्टर, तो कोण होता, मिनिस्टर होता. इथे आपण पाहू शकतो. मग आपण इथे हा राजा आपल्याला दिसत आहे. तर पुढे काय झालं आहे की तो तिथे राहत होता. इथपर्यंत आपल्याला कळायला तो मिनिस्टर होता, तो प्रधान होता. ते पाहिलंय ऑन द राईट ऑफ हिज हाऊस. इथे त्यांनी सांगितलंय ऑन द राईट ऑफ हाऊस. बघा इथे राईट ऑफ हाऊस म्हणजे इथे दोन आपल्याला घरं दिसत आहेत, एक डावीकडे, एक उजवीकडे आणि एक डावीकडे. ऑन द राईट ऑफ हिज हाऊस देअर लिव्ह अ ब्लॅक स्मिथ. इथे काय सांगितलंय की त्याच्या उजव्या हाताला काय दिसत आहे, इन द राईट ऑफ हिज हाऊस कोण आहे, ब्लॅक स्मिथ आहे. ब्लॅक स्मिथ हे काय आपला नवीन शब्द आहे. ब्लॅक स्मिथ म्हणजे काय आहे, लोहार आहे. काय आहे मुलांनो, लोहार. काय करत आहे, लोहार इथे राहण्याचं काम करत आहे. तर ऑन द राईट ऑफ हिज हाऊस त्याच्या उजव्या हाताला देअर लिव्ह अ ब्लॅक स्मिथ, तिथे एक लोहार राहत
इथे बघा पाहतात कशा प्रकारे तिथे लोहार राहत आहे. ऑन द राईट ऑफ हिज हाऊस देअर विल लिव्ह अ ब्लॅकस्मिथ. बघा आता दुसरं काय लिहिले, ऑन द लेफ्ट त्याच्या डाव्या बाजूला कोण राहते, देअर लिव्ह अ कारपेंटर. लिव्ह म्हणजे काय आहे, राहणे आहे. हे लक्षात ठेवायचं आहे मुलांनो. जे काही कठीण शब्द आहेत मी ते तुम्हाला पाठ शिकवताना समजून सांगणार आहे. लिव्हचा अर्थ काय आहे, राहणे आहे. कारपेंटर, कारपेंटर म्हणजे जो आपण काय बोलणार त्याला सुतार बोलणार आहोत. सुतार म्हणजे काय मुलांनो, जे काय काम करतात, जे फर्निचरचं काम करतात, जे लाकडापासून विविध प्रकारचे वस्तू बनवण्याचं जे काम करत असतात त्यांना आपण काय बोलतो, सुतार बोलतो. मग सुतार आपण जे आपल्या घरामध्ये जे काही फर्निचर आपल्याला दिसतं मुलांनो ते काय आहे, सुताराने बनवलेलं आहे. मग ते तुम्ही बोलू शकता मुलांनो, जो सोफा आहे तो बनवू शकतो, बेड आहे, त्याचप्रमाणे टीव्ही युनिट आहे, सोफा सेट आहे, त्याचप्रमाणे जो टिपो आहे, हे सर्व वस्तू कसल्याने बनवले आहेत, फर्निचरने बनवले आहे, ज्या एखाद्या लाकूडपासून बनवले. म्हणून जे लाकडापासून बनवणाऱ्या वस्तूंना काय बोलणार आहोत, सुतार बोलणार आहोत. आणि जे ब्लॅकस्मिथ आहे म्हणजे जे लोहार आहे, ते लोहार काय वस्तू म्हणजे लोखंडाच्या वस्तू तयार करतो त्याला काय बोलणार आहोत, लोहार बोलणार आहोत. आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला बोलणार आहोत ब्लॅकस्मिथ बोलणार आहोत. मग तो काय काम करतो, तो कोणकोणत्या वस्तू बनवतो की लोखंडापासून बनवले जातात, किंवा लोखंडापासून खलबत्ता तयार करू शकतो, लोखंडाची जी भांडी आहे, जे तवा आहे, कढई आहे, ते भांडे देखील ते काय करतात, बनवतात. त्याचप्रमाणे शेतीच्या अवजारासाठी लागणारे जे साहित्य आहे, त्याप्रमाणे आपण बोलू शकतो कुसळ आहे, फावडा आहे, कुऱ्हाडी आहे, जे काही जे कापण्याचं जे गवत आहे, विळा आहे, या सर्व लोखंडाच्या असतात आणि त्यापासून त्या बनवल्या जातात. मग जो त्या वस्तू बनवतो त्याला लोहार बोलतात आणि लाकडापासून ज्या वस्तू तयार करतो त्याला काय बोलणार मुलांनो, कारपेंटर बोलणार आहोत. दोन्ही गोष्टीतला फरक कळाला की जो एक राजा होता, कोरियन राजा, तो त्या राजाच्या बाजूला दोन घरं होती आणि दोन्ही बाजूला कोण राहत होतो, एक लोहार राहत होता आणि दुसऱ्या बाजूला जो उजव्या बाजूला लोहार राहत होता आणि डाव्या बाजूला जो सुतार होता तो राहत होता. मग आता ते दोघं जण त्यांच्या आजूबाजूला राहत होते. जो मिनिस्टर होता त्याच्या आजूबाजूला हे दोघं जण राहत होते. एक होता कोण, ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार होता आणि दुसरा आहे कारपेंटर. बघा अशा प्रकारे दोन त्याच्या आजूबाजूला ही घरं आपल्याला राहताना इथे दिसत आहे, तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. आता हे राहतायत इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांच्या राहण्यामुळे कोणती अडचण निर्माण झाली आहे ते आता आपण पाहणार आहोत. आता बघणार द ब्लॅकस्मिथ, इथे काय झालंय, द ब्लॅकस्मिथ अँड द कारपेंटर बिगेन देअर वर्क अर्ली इन द मॉर्निंग सांगितलंय त्यांनी. म्हणजे काय सांगितलंय की जो लोहार आणि जो सुतार आहे ते काय करायचे, सकाळी लवकर उठायचे आणि लवकर उठून ते काय करायचे, त्यांच्या कामाला सुरुवात करायची. बघा इथे काय सांगितलं, द ब्लॅकस्मिथ अँड द कारपेंटर बिगेन, जे लवकरच, देअर वर्क अर्ली इन द मॉर्निंग, फार सकाळी लवकर उठून ते त्यांची कामाची सुरुवात करायचे. आता तुम्ही मला सांगा मुलांनो की याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे. हर एक व्यक्तीने सकाळी उठून आपण काय करतो असतो, काम करत असतो. मग त्याचं काम केल्यामुळे त्याला काय प्रॉब्लेम होऊ शकतो. हा लोहार आहे, लोहाराचं काम, जे लोहाराची जी काही अवजारे आहेत ती बनवायचं काम करत आहे. आणि हा कारपेंटर आहे, म्हणून जे लाकडापासून हर एक प्रकारचे जे फर्निचर आहे, जे शोभेवंत वस्तू आहे ते बनवायचं काम करत आहे. परंतु मग आता अडचण काय निर्माण झाली आहे की जर त्याच्या घराच्या बाजूला हे दोन व्यक्ती राहत आहेत, एक लोहार आहे, एक कारपेंटर आहे, बरोबर, जे आपण सुतार बोलू शकतो. मग ते सकाळी लवकर उठायचे. ते कारपेंटर बिगन देअर वर्क अर्ली इन द मॉर्निंग, ते लवकर उठून कामाला ते काय करायचे, सुरुवात करत असत. मग ते का बरं सुरुवात करत असत, कारण सुरुवात केल्यामुळे किंवा ते लवकर उठून काम करत असत त्याच्यामुळे कोणता प्रॉब्लेम त्याला झाला आहे, जो मिनिस्टर आहे, जो कोरियन मिनिस्टर आहे, त्याला कोणत्या प्रकारचा त्रास होत आहे हे तुम्ही समजू शकता. जर कारपेंटर आहे तर काय होणार आहे, त्याचा आवाज देखील होणार आहे. आणि जो लोहार आहे तो जर एखादी वस्तू बनवत आहे तर त्याचा आवाज होणार आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा एखादे तवा आहे किंवा एखादी लोखंडी सळी आहे, जर ती बनवायची आहे तर त्याला घाव मारणं गरजेचं आहे. जोपर्यंत त्याला घाव मारून त्या शेपमध्ये, त्या आकारामध्ये येत नाही तोपर्यंत त्याला काय करायला लागतं, हातोडीने त्याला घाव मारले जातात आणि घाव मारल्यानंतर एका योग्य आकारामध्ये त्याला आणलं जातं. त्याचप्रमाणे कारपेंटरचं, सुताराचं देखील तेच काम आहे की जोपर्यंत त्याला अयोग्य आकार, एखादं फर्निचर करायचं आहे, समजा एखादं आपल्याला टिपॉय तयार करायचं आहे राऊंड शेपमध्ये किंवा स्क्वेअर शेपमध्ये, परंतु त्याला जोपर्यंत कट करत नाही तोपर्यंत त्याचा देखील काय होणार आहे, कर्वतीने त्याला कट करावं लागणार आहे किंवा त्याचे जे ब्लेड आहे त्या ब्लेडने त्याला कापावं लागणार आहे. मग अशा प्रकारे त्याचा देखील काय होतं, एक आवाज येत आहे. मग आता त्याचा त्रास कशा प्रकारे त्या मिनिस्टरला होत आहे ते देखील आपण या चित्राच्या माध्यमातून पाहणार आहोत.
मग आपण पाहणार आहोत. आता बघा, जो लोहार आहे त्याच्या घरातून कसल्या प्रकारचा आवाज येत आहे? टॉंग टॉंग टॉंग. कसा आवाज येतोय? टॉंग टॉंग. म्हणजे लोखंड आहे, लोखंडाचा आवाज. जर लोखंड एका लोखंडावर जर आपण आपटायला सुरुवात केली तर त्याचा आवाज हा मोठ्या प्रमाणामध्ये ऐकायला मिळतो. बघा, जेव्हा एखाद्या ग्रामीण भागामध्ये शाळा सुटते आणि शाळा सुटली आहे हे सांगण्यासाठी तिथे लोखंडाची काय केली जाते, एक मोठी फळी असते आणि त्याला लोखंडाने जे मारलं जातं ते देखील लोखंडानेच मारलं जातं. जे मारण्याची त्याचा एक बोलू शकतो आपण एक गोटा आहे, त्याने मारलं जातं. तर तो आवाज आपल्या शाळेमध्येच नाही पुरत, शाळेमध्येच आवाज येत नाही तर तो गावामध्ये सुद्धा आवाज जातो, की मग तेव्हा गावाच्या लोकांना समजतं इथे काय सुटलं, आता शाळा सुटली आहे किंवा शाळा भरलेली आहे. याच्यावर ते अंदाज ओळखतात. म्हणजे लोखंड जेव्हा एकमेकावर घासलं जातं तेव्हा त्याचा आवाज आहे तो हा दूरवरती पसरला जातो आणि हा जो आवाज आहे तो कसा येत आहे? टॉंग टॉंग अशा प्रकारामध्ये, अशा स्वरूपामध्ये तो आवाज येत आहे. त्या आवाजाचं स्वरूप काय आहे? तो आवाज जेव्हा बीप निघते, तो आवाज येतो, तो टॉंग टॉंग होतो. तर टॉंग टॉंग तो ब्लॅक स्मिथ बीट हा त्याचा प्रकारे एक ध्वनी निर्माण होतो. बीटचा अर्थ काय आहे? ध्वनी आहे. देअर आयर्न विथ इज बिग हार्मर. बघा, म्हणजे जेव्हा तो लोखंडावर मारतो, आयर्न म्हणजे काय आहे? लोखंड आहे. आयनचा अर्थ काय? लोखंड आहे. विथ इज बिग हार्मर. बिग म्हणजे मोठी, हार्मर म्हणजे काय? हातोडा. हातोड्याला इंग्लिशमध्ये काय बोलणार? हातोड्याला इंग्लिशमध्ये बोलणार हामर बोलणार. की जेव्हा तो एखाद्या लोखंडावर मोठा हातोडा मारत असेल त्यावेळी टॉंग 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 असा आवाज येत असेल. आपण पण बघा, आता समजा आपल्या घराशेजारी एखादं कोणतं तरी काम चालू असेल, इलेक्ट्रिशियनचं काम असेल किंवा एखादं मुलांना त्या कार्पेंटरचं काम चालू असतं, तर दिवसभर मशीन चालू राहते, मग तो आवाज येत असतो. मग आपण जाऊन बोलतो की अरे इथे खूप मोठा आवाज येतो, तुम्ही तुमचं काम कमी याच्यामध्ये आवरून घ्या किंवा लवकर आवरून घ्या, जा, आम्हाला त्रास होतो. त्याचप्रमाणे हा दिवसभर जो लोहार आहे तो काय करत आहे? सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात केल्यामुळे जो राजा आहे त्याला काय होत आहे? डिस्टर्ब होत आहे. त्या लोखंडाला घाव मारल्यामुळे त्यात तो आवाज कसा येत आहे? टॉंग टॉंग टॉंग. एक लोखंड दुसऱ्या लोखंडावर जेव्हा आपण घाव मारले जातात, जेव्हा त्याला मारलं जातं किंवा त्याचा जो आवाज आहे, त्याचा बीट आहे, तो बीट कसा येतो आहे? टॉंग टॉंग असा त्याचा काय येत आहे? बीट तयार होत आहे. सो बिग हार्मर. आणि तो काय करताय? मोठ्या हातोड्याने त्या लोखंडाला मारल्यामुळे त्याचा आवाज कसा येत आहे? टॉंग टॉंग असा आवाज येत आहे. हे झालं एकीकडे, उजव्या डावीकडे. आता हे झालं उजवीकडे. आता आपण पाहणार की डावीकडे काय झालेलं आहे ते पाहणार आहोत. बघा, आता बघा, टॉक टॉक टॉक. आता उजवीकडे पाहिलं की जो लोहार आहे तिकडे काय? टॉंग टॉंग आवाज येत आहे. परंतु डावीकडे पाहणार आहोत टॉक 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 आवाज येत आहे. काय? टॉक टॉक. द कार्पेंटर वर्क विथ ई स्मॉल हार्मर. काय सांगितलं आहे? स्मॉल हार्मर. परंतु जो आपला कार्पेंटर आहे, जो आपला सुतार आहे, तो काय करत आहे? छोट्या हातोडीने. बघा, हार्मर म्हणजे काय? हातोडी आहे. स्मॉल म्हणजे काय? छोटे आहे. आपण जे शब्दार्थ आहेत ते नीट आपण समजून घेणार आहोत मुलांनो, की जे स्मॉल आहे ते काय आहे? छोटे आहे. हार्मर म्हणजे मी आधीच सांगितलं आहे की हातोडा आहे. आणि तो काय? वर्क. वर्क म्हणजे काय आहे? काम आहे. फक्त WORK वर्क. वर्क म्हणजे काय? काम आहे. वर्क विथ ए स्मॉल हार्मर. जेव्हा तो कार्पेंटर जेव्हा तो काय करत आहे? आपले काम करत असताना छोट्या हातोडीने तो काय काम करत असतो, तेव्हा आवाज कसा येत आहे? टॉक 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 अशा प्रकारचा आपल्याला आवाज इथे येत आहे. तर अशा प्रकारे बघा, आपण इथे पाहत आहोत जेव्हा लोहार काम करतोय तेव्हा टॉंग 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 असा प्रकारचा आवाज येत आहे जेव्हा तो मोठ्या हातोडीने मारत असतो. परंतु इथे जो कार्पेंटर आहे तो काय करत आहे? तो छोट्या हातोडीने त्या मारत आहे, त्याच्यामुळे त्याचा आवाज कसा येत आहे? टॉंग टॉक 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 असा आवाज इथे येते. अशा प्रकारे जो मिनिस्टर आहे त्याच्या मिनिस्टरच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही बाजूला हा आवाज येत आहे. लोहाराच्या घरातूनही आवाज येत आहे आणि सुताराच्या घरातूनही आवाज येत आहे. सुताराच्या घरातून टॉंग टॉक टॉक आवाज येत आहे आणि लोहाराच्या घरातून टॉंग टॉंग अशा प्रकारचा आवाज येत आहे. मग या आवाजामुळे राजा काय झाला आहे? तो त्रस्त झाला आहे. तो मिनिस्टर कसा झाला आहे? त्रस्त झाला आहे. मग तो आवाज कसा येत आहे? बघा, किर 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 किर. He used his sword to cut the wood. तो आपल्या करवतीने लाकूड काय करत आहे? कापण्याचं काम करत आहे. त्याच्यामुळे ते लाकूड काय होत आहे? तो करवतीने काय करत आहे? तो लाकूड कापण्याचं काम करत असल्यामुळे त्या लाकडाच्या कट केल्यामुळे तो आवाज कसा येत आहे? किर किर किर. कसा येत आहे? किरकिर. ही यूज इज सॉ. काय करत आहे? बघा, ही यूज. ही म्हणजे तो. ही म्हणजे तो कार्पेंटर आहे. ही यूज म्हणजे काय? उपयोग. तो उपयोग करत आहे. कसला उपयोग करत आहे? कट करण्यासाठी. सॉ म्हणजे काय? करवत.
करवत पाहिली मुलांना, जे कार्पेंटरचं काम करतात लाकूड कापण्यासाठी करवतीचा काय केला जातो, वापर केला जातो. आणि मग जेव्हा तो वापर करताय, करवतीचा वापर करून तो काय करताय, की टू कट द वूड, तो लाकूड कापण्यासाठी करवतीचा जेव्हा वापर करतो तेव्हा कसा आवाज येतो आहे, कर कर कर. ते कसं आहे, जे आकार आहे त्याचा, जे अशा प्रकारे ती, आणि त्याला अशा प्रकारचे काय आहे, दातं असतात आणि ती इथे पकडायची अशी मूठ असते. आणि त्या करवतीने काय केलं जातं, दरवाजा हा कट केला जातो किंवा एखादं लाकूड हे काय केलं, कट करायचं काम झालं. म्हणजे कर 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 ही यूज इज सॉ टू कट. सॉचा अर्थ सांगितला आहे, करवत आहे, तो करवतीने काय करत आहे, आपला लाकूड कट करण्याचं काम केल्यामुळे त्याला आवाज कसा येत आहे, किर 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 असा आवाज इथे येत आहे. आणि त्याच्यामुळे तो त्रस्त झालेला आहे त्या आवाजाने, तो इरिटेट झालेला आहे. दे वर्क डे अँड नाईट. इथे काय सांगितलं आहे, दे वर्क डे अँड नाईट. ते रात्रंदिवस काम करत आहे. डे वर्क म्हणजे काम करणे आहे, डे म्हणजे दिवस आणि नाईट म्हणजे रात्र आहे. समजलं मुलांना, दे वर्क डे अँड नाईट. ते रात्रंदिवस काम करत आहेत. अँड मेड अ लॉट ऑफ नॉईज, मेड अ लॉट ऑफ नॉईज. आणि तो खूप मोठ्या प्रकारचा आवाज किंवा गोंधळ तिथे होत आहे. नॉईजचा अर्थ काय मुलांना, खूप मोठ्या प्रमाणात आवाज करणे, गोंगाट करणे. गोंगाट आपण शब्द वापरू शकतो की खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याचा आवाज होत आहे. इकडून टॉकटॉकचा आवाज होत आहे, इथे टॉकटॉकचा आवाज होत आहे. आणि त्याच्यामुळे तो कसं झाला आहे, फ्रस्ट्रेट झाला आहे, इरिटेट झालेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की ते काय करत आहेत, ते दे म्हणजे काय, बोथ आर. कोण, जो सुतार आहे तो देखील, जो लोहार आहे तो देखील, जो ब्लॅकस्मिथ आणि जो कार्पेंटर आहे त्याला बोललं आहे दे वर्क. वर्क म्हणजे काय आहे, काम आहे. ते काम रात्रंदिवस करत आहे. म्हणजे असं नाही का फक्त सकाळी उठल्यावरच करते. जर त्यांना वाटलं की बाबा मला हे काम पूर्ण करून द्यायचं आहे, तर ते काय करतात, ते रात्री सुद्धा काम करायला तयार होतात. आणि म्हणून इथे सांगितले डे अँड नाईट. डे अँड नाईट कोण, मुलांना ज्या कुणाची ड्युटी असते, जे आपले भारतातले जे सर्व कामगार आहेत, जे पोलीस आहेत, ते डे अँड नाईट काम करत असतात. जे आपले हॉस्पिटलमध्ये जे काम करणारे जे कामगार आहेत ते देखील काय करतात, डे अँड नाईट काम करत असतात. त्याचप्रमाणे बघा इथे सांगितलंय की जे कार्पेंटर आहे आणि जो ब्लॅकस्मिथ आहे ते काय करत आहेत, डे अँड नाईट काय करत आहेत, वर्क करत आहेत, काम करत असल्यामुळे ते अँड मेड अ लॉट ऑफ नॉईज. आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ, गोंगाट हा काय होत आहे. टिकटॉकचा आवाज येत आहे, टॉंगटॉंगचा आवाज येत आहे आणि टॉकटॉकचा देखील इथून काय येत आहे, आवाज येत असल्यामुळे तो काय झाला आहे, इरिटेट झालेला आहे. द मेड लॉट ऑफ. लॉटचा अर्थ काय, खूप जास्त प्रमाणात. लॉटचा अर्थ समजले म्हणजे ए लॉट ऑफ, मोठ्या प्रमाणात, जास्त प्रमाणामध्ये त्याचा नॉईज म्हणजे गोंधळ किंवा आवाज हा येत आहे. बघा, ऑल दॅट नॉईज डिस्टर्ब द मिनिस्टर. काय सांगितलं इथे, ऑल दॅट नॉईज म्हणजे हा सर्व प्रकारचा जो आवाज आहे त्याला काय करत आहे, डिस्टर्ब करत आहे. नॉईज म्हणजे काय, गोंधळ किंवा जो आवाज आहे तो काय करत आहे, डिस्टर्ब करत आहे. म्हणजे त्याची शांतता ही भंग करत आहे द मिनिस्टरची. जेव्हा तो झोपायला जातो तेव्हा तो आवाज त्याच्या काय पडतो, कानावर पडलेला जातो. आणि इथून टॉकटॉकचा आवाज, इथून टॉंगटॉंगचा आवाज आल्यामुळे तो काय करू शकत नाही, झोपू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं ऑल दॅट नॉईज डिस्टर्ब द मिनिस्टर. तो काय करते, मिनिस्टरला काय होत आहे, तो गोंधळ तिथे होत आहे किंवा तो आवाज तो त्याला त्रास देत आहे, डिस्टर्ब करत आहे. म्हणजे काय आपण बोलू शकतो त्याला, की तो त्याला मध्ये व्यत्यय आणत आहे, त्याच्या कामामध्ये, त्याच्या झोपण्यामध्ये त्याला काय आणत आहे, व्यत्यय आणायचा प्रयत्न करते. तो झोपू शकत नाही, तो कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. मग आता त्याने विचार केला की आता मला काहीतरी याच्यावर उपाय करावा लागेल. हे काय झालं आहे, रोजचं झालेलं आहे. मला काय करावं लागेल, त्यांच्याशी बोलावं लागेल ह्या विषयावरती. कारण मी काय करू शकत नाही, मी कॉन्सन्ट्रेट करू शकत, मी एकाग्र करू शकत नाही, ना मी झोपू शकत आहे, ना मी माझं काम करू शकत आहे. तर मला काहीतरी केलं पाहिजे. म्हणून तो काय बोलतो, आय मस्ट डू समथिंग अबाउट दिस. मला याच्याबद्दल काहीतरी करायला पाहिजे. आय मस्ट डू समथिंग दिस म्हणजे ते म्हणतो की मला आय मस्ट डू म्हणजे करणे, समथिंग अबाउट इज. अबाउट म्हणजे याच्याबद्दल. अबाउटचा अर्थ काय होतो मुलांना, लक्षात ठेवायचं, याच्याबद्दल. कशाबद्दल मुलांना, कशाबद्दल मला सांगा, की जो आवाज येत आहे, जो टॉकटॉकचा आवाज येत आहे आणि जो टॉंगटॉंगचा आवाज येतोय त्याच्याबद्दल आय मस्ट डू समथिंग अबाउट दिस. दिस म्हणजे आपण म्हणतो की ह्याच्याविषयी. दिसला आपण काय बोलतो, हा ही हे. दिस असेल तर आपण काय शब्दाचा वापर करतो, हा ही हे, बरोबर. आणि जर दॅट असेल तर आपण काय बोलणार, तो ती ते.
हे समस्या हे आपलं झालेलं आहे ग्रामर, हे बेसिक ग्रामर आहे. दिस असेल तर काय असणार आहे, हा ही हे, आणि जर दॅट असेल तर तो ती ते या शब्दाला आपण त्याचा वापर करत असतो. मग त्यावेळेस जो मिनिस्टर आहे तो काय बोलत आहे, आय मस्ट डू समथिंग अबाउट दिस. मला याच्याबद्दल काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, काहीतरी बोलावं लागेल, विचार करावा लागेल, याच्यावर काहीतरी मार्ग काढावा लागेल, याच्यावर काहीतरी त्यांच्याशी विचार करून सल्लामसलत घ्यावी लागेल की नेमकं याच्यावर काय करायचं, की हा आवाज जो येतोय तो आवाज येऊ नये याच्या उद्देशाने मला काहीतरी करायचं. आय मस्ट डू समथिंग अबाउट धिस तो सांगत आहे. कोण बोलत आहे, ही थॉट. तो विचार करतोय. थॉटचा अर्थ काय आहे बघा, ही थॉट काय करताय, थॉट म्हणजे काय, विचार करणे. तो विचार करतोय ना, तो कोणाशी बोलतोय का, तो कोणाला सांगतोय का, तर नाही, तो विचार करतोय की हा आवाज रोजचाच आहे, इकडून आवाज येत आहे टॉक टॉकचा, इथून आवाज येत आहे टॉनटॉनचा, तर त्याच्यामुळे आता मला काहीतरी करावं लागेल. आय मस्ट डू समथिंग अबाउट दिस. मला याच्याबद्दल काहीतरी करावं लागेल असं तो काय करत आहे, विचार करत आहे. असं तो बघा विचार करतोय आणि तो स्वतःशी बोलत आहे.